निसर्गामध्ये होणारे काही बदल की ज्यावर मानवाचं नियंत्रण नसते, असे बदल म्हणजे नैसर्गिक बदल होय. उदाहरणार्थ ढगांची निर्मिती किंवा चंद्राच्या बदलत्या कला, अशा बदलांवर मानवाचं कुठलंच नियंत्रण नाही, बरोबर. किंवा मग वादळ येणं, हे सर्व बदल नैसर्गिक आहेत. पण ह्याउलट काही बदल असे आहेत की ज्यावर मानवाने नियंत्रण मिळवलं आहे. तर असे बदल म्हणजे मानवनिर्मित बदल होय. उदाहरणार्थ जर तुम्ही सायकल घेऊन तुमच्या मित्राला भेटायला जात आहात आणि जाताना तुम्ही सायकलचा वेग वाढवता किंवा मध्येच तो कमी करता, बरोबर ना. म्हणजेच या सायकलच्या वेगावर तुमचं नियंत्रण आहे, होय ना. मग हा मानवनिर्मित बदल आहे. आलं लक्षात. दुसरं उदाहरण, लोखंडापासून बनवलेल्या वस्तू संरक्षित करायच्या झाल्यास त्यावर झिंक म्हणजे जस्ताचा पातळ लेप देतात, जेणेकरून ती वस्तू गंजत नाही. हे तुम्हाला माहीत आहे. हा सुद्धा एक मानवनिर्मित बदल आहे. कसं काय तर बघा, लोखंडाच्या वस्तूवर गंजरोधक लेप देऊन आपण लोखंडाचं गंजणं नियंत्रित करू शकतो आणि ते खूप जास्त कालावधीसाठी थांबवू शकतो. त्यामुळं हा मानवनिर्मित बदल होतो, कारण ह्यावर आपलं नियंत्रण असतं.